वेलकम टू अवर चॅनल स्वाद मस्ती. नमस्कार, मी अश्विनी स्वाद मस्ती या रेसिपी चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत पालक मसाला पुरी. ही फक्त पालक पुरी नाही तर आपण यामध्ये मसालासुद्धा वापरणार आहोत आणि अगदी खुसखुशीत आणि हेल्दी अशी रेसिपी आपण आज बनवणार आहोत. प्रवासासाठी, नाश्त्यासाठी किंवा मुलांना छोट्या भुकेसाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. ही मसाला पालक पुरी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला फ्रेश ताजा असा पालक घ्यायचा आहे. स्वच्छ निवडून घ्यायचा. निवडून घेतल्यानंतर हा पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. पालक चिरून झाला की तो आपण एका कढईत टाकून घेऊया आणि हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. पालक शिजवण्यासाठी त्यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी जास्त झालं तरीही काही हरकत नाही, म्हणजे पीठ भिजवताना आपल्याला तेच पाणी वापरता येईल. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि ही भाजी शिजण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायची आहे. पालक भाजी शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही. 5-10 मिनटात ती अगदी सहज शिजल्या जाते. आता भाजी शिजली आहे. आता गॅस बंद करायचा आणि पुरीसाठी लागणारा आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-12 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरे घेऊन हे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा जाडसर मसाला आपल्याला पाहिजे आहे. आता हा आपण साईडला काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो पालक आहे शिजवून घेतलेला तो आपण बारीक करून घेणार आहोत. पालक मिक्सरमधून बारीक करत असताना त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे. अशा पद्धतीची आपली पालकची प्युरी तयार करून झाली आहे. आता लगेचच आपण पुरीसाठीचं पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी 2 वाट्या मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि अगदी अर्ध्या वाटीला सुद्धा कमी अगदी 2 ते 3 चमचे भरून बाजरीचं पीठ घेतलं आहे. त्यामुळे पुरी अगदी छान खुसखुशीत होते आणि चविष्टही बनते. बाजरीच्या पिठाऐवजी तुम्ही थोडंसं ज्वारीचं पीठ वापरलं तरीही चालेल. आता यामध्ये आपण सुके मसाले टाकून घेऊया. तर अर्धा चमचा हळद, 3 ते 4 चमचे धनापूड जी मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे जाडसर, 1 चमचा चाट मसाला, 2-3 चमचे गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि 3 ते 4 चमचे तीळ टाकायची आहे. आता हे सर्व एकत्र करून घेतल्यानंतर आपण जे मिरची लसूणचा ठेचा बनवून घेतला होता मिक्सरमधून तो यात टाकून मिक्स करायचा आहे. यानंतर आता बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर टाकून घेऊया आणि जी पालकाची प्युरी होती तीही यामध्ये टाकायची आहे. आता हे सगळं आपल्याला पिठामध्ये चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. सुरुवातीला आपल्याला यात अजिबात पाणी टाकायचं नाही आहे. प्युरीमध्ये किती पीठ भिजलं जातं आणि किती पाण्याची गरज आहे यानुसार आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता पीठ थोडंसं घट्टसर झालं आहे. आता थोडंसं पाणी घेऊन आपण याचा घट्टसर गोळा बनवून घेऊया. आता 10 मिनिट आपण हे पीठ भिजण्यासाठी ठेवून देणार आहोत. 10 मिनिटानंतर आपण पुऱ्या लाटायला घेणार आहोत. तर त्यासाठी पोळपाटावर तेलाचा हात लावून घ्यायचा आणि जे पीठ आहे भिजवलेलं त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. पीठ चांगलं मळून झाल्यावर आपल्याला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्या आहेत त्यानुसार त्यातील एक छोटा गोळा घ्यायचा आणि आपण आता पुरी लाटून घेणार आहोत. पीठ चांगलं घट्टसर भिजवलेलं जर असेल तर त्याला कोरडं पीठ लावायची सुद्धा गरज पडत नाही. थोडासा तेलाचा हात पोळपाटाला लावून आपण त्यावर पुरी लाटू शकतो. इथे मी कुठेही पिठाचा वापर केलेला नाही आहे. छान अशा पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपण कढई गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायची आणि पुऱ्या तळण्यासाठी त्यात तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की नाही हे बघण्यासाठी त्यात पिठाचा एक गोळा टाकायचा आहे. तर पिठाचा गोळा अगदी सहज वरती येतो आहे, म्हणजे आपलं तेल चांगलं तापलं आहे. आता आपण त्यात पुऱ्या सोडून घेऊयात तळण्यासाठी. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळणार आहोत आणि पुऱ्या तळण्यासाठी गॅस हा मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे पुऱ्या छान तळल्या जातात आणि फुलतातही.
या पुऱ्या आपल्याला चांगल्या सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्यायच्या आहेत. यामध्ये आपण बाजरीचं पीठ आणि बाकीचे सुके मसाले टाकलेत, त्यामुळे या पुऱ्यांचा कलर पालक पुरीसारखा हिरवागार येत नाही, तर तो असाच येतो, कारण ही मसाला पुरी आहे. तर अशा छान आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. पालक असल्यामुळे या पुऱ्या हेल्दी तर आहेत, पण टिकतातही भरपूर दिवस. अगदी 8 दिवसही या पुऱ्या टिकू शकतात. आणि चव जर म्हणाल तर एकदम भन्नाट अशी असते. खूपच खमंग अशा चवीच्या या पुऱ्या बनतात. सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झाल्या आहेत आणि आता या पालकाच्या मसाला पुरी खाण्यासाठी तयार आहेत. करायलाही खूप सोप्या, झटपट आणि खूप काही जास्त साहित्याचीही गरज नाही. आपल्या घरामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल असतात त्या साहित्यातूनच या पुऱ्या बनल्या जातात आणि नेहमीपेक्षा काही वेगळी चव असते यांची. तर बघा कशी टम्म फुगलेली आहे पुरी आणि तेलकटही अजिबात नाही. कुठेही हाताला त्याचं तेल लागत नाही आहे आणि आतूनही अगदी हलकीनी पोकळ. तुम्ही बघू शकता किती छान पुरी तयार झाली आहे. ह्या पुऱ्या तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा तशाच खाल्ल्या तरीही चालतात. इतक्या टेस्टी लागतात. तर तुम्हालाही ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि एकदा या पुऱ्या नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि टेस्टी रेसिपीसोबत. धन्यवाद.